मित्र हो, जर तुम्हाला किंवा तुमच्या कुठल्या नातेवाईकाला खाली जमिनीवरती बसता येत नसेल किंवा बसल्यानंतर व्यवस्थित उठता येत नसेल, पाय दुखत असतील, पायामध्ये तीव्र स्वरूपाच्या वेदना होत असतील, पायामध्ये ताकद नसल्यासारखं वाटत असेल किंवा उठता बसताना तोल जात असेल, जिन्याच्या पायऱ्या चढता उतरताना तुम्हाला काही त्रास होत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा सगळा त्रास नैसर्गिकरित्या कायमस्वरूपी बंद होण्याच्यासाठी आणि तुम्हाला पहिल्यासारखं जमिनीवरती व्यवस्थित बसता उठता येण्याच्यासाठी अतिशय सहज सोपे, अगदी घरच्या घरी करता येतील असे फक्त 6 सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे. आणि सोबतच तुम्हाला 4 महत्वाच्या टिप्स, घरगुती उपाय देखील सांगणार आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला याच्यासाठी खूप चांगला फायदा होईल. मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका, मुद्दा ना मुद्दा समजून घ्या, प्रत्येक स्टेप बारकाईनं पहा. कारण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने हा व्यायाम केला तर तुम्हाला याचा फायदा होण्याच्या ऐवजी तोटाच होऊन बसेल. अजून एक विनंती असेल, जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्र हो, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, अगोदरच्या काळामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारे उठबस करत होतो. घरामध्ये महिला असतील तर त्या स्वयंपाक खाली बसून करायच्या, धुणं भांडी खाली बसून करायच्या, फरशी पुसणं खाली बसून व्हायचं किंवा जेवण करणं, गप्पा मारणं हे देखील आपण निवांत खाली बसून मांडी घालून करायचो. यासोबतच आपण काही खेळ देखील मांडी घालून खेळायचो, जसे की चुळचुळ मुंगळा, पळी पळीते. अशा प्रकारे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपलं खाली बसणं उठणं व्यवस्थित व्हायचं. परंतु हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळं, मॉडर्न लाईफस्टाईलमुळं, आधुनिक युगामुळं आपण बसणंच विसरून गेलोय. हॉलमध्ये असू तर आपण सोफ्यावर, खुर्चीवर, स्टूलवर बसतो. किचनमध्ये असू तर आपण उभा राहूनच बहुतांश वेळेला स्वयंपाक करतो. जर जेवण करायचं असेल तर डायनिंग टेबलवर बसून करतो. बेडरूम मध्ये आपण बेडवरती बसतो, उठतो किंवा झोपतो. ऑफिसमध्ये आपण खुर्चीवरच बसतो. म्हणजे हल्ली बहुतांश लोकांना खाली मांडी घालून बसणं हे कमीपणाचं वाटतं. हे देखील खूप मोठं दुर्दैव आपल्या सगळ्यांचं आहे. याच्यामुळे नेमकं काय होतं लक्षात घ्या मित्रांनो. याच्यामध्ये कमी किंवा जास्त दर्जा असा विषय नाही, विषय आहे आपल्या शरीराचा. कारण आपल्या शरीराचा महत्वाचा भाग म्हणजे पाय आहेत, ज्याच्यावरती शरीराचा पूर्ण डोलारा उभा आहे. पाय म्हणजे मशीनच आहे, पायामध्ये असणारे सांधे मशीनच आहेत आणि आपल्या पायाची निर्मिती निसर्गानं चालण्या फिरण्यासाठी, उठण्या बसण्यासाठी केलेली आहे. मात्र आपल्याला त्याचा उपयोगच हल्ली व्यवस्थित करून घेता येत नाही, त्याची जाणीवच आपल्याला होत नाही. आणि त्याच्यामुळं आपल्या कमरेच्या खालचे सगळे जे स्नायू आहेत, जे आपल्याला उठण्या बसण्यासाठी मदत करतात, कुठले कुठले स्नायू आहेत तुम्ही बघू शकता या ठिकाणी. हे मांडीच्या पुढचे जे स्नायू आहेत, मांडीच्या पाठीमागचे स्नायू आहेत, सीटच्या स्नायू आहेत, कमरेच्या खालचे शेवटचा जो भाग आहे कमरेचा तिथले स्नायू आहेत, गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू आहेत, गुडघ्याच्या पाठीमागचे मिचकीतले स्नायू आहेत किंवा पिंडरी, ज्याला आपण पोटरी असं म्हणतो, याचे स्नायू, आपला जो चाडा आहे पायाचा त्याचे जे स्नायू आहेत, हे जे आहेत टाचेचे स्नायू, हे पूर्णपणे हळूहळू निकामी होत चाललेले आहेत. त्याचं कारण म्हणजे याची हालचालच नाही, शास्त्रोक्त हालचालच नाही, आपण बसतच नाही, या स्नायूचा आपण उपयोगच करत नाही. जेव्हा तुम्ही एखाद्या मशीनचा उपयोग करत नाही तेव्हा ती मशीन हळूहळू बंद पडायला लागते, तिच्यातला त्राण निघून जातो, ताकद निघून जाते आणि ती कमजोर बनते आणि त्यावेळेला आपल्याला बसणं उठणं मुश्किल होऊन जातं. मित्र हो, हा जो त्रास तुम्हाला बसता उठताना होतो त्याच्या मागे मुख्य 10 कारणं आहेत. ही 10 कारणं आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तोपर्यंत तुम्हाला हा त्रास कमी करता येणार नाही. कारण बहुतांश वेळेला आपल्याला होणाऱ्या आजाराचं कारण जर आपल्याला माहित असेल आणि ते दूर करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले तर आपला आजार 100% दुरुस्त होऊ शकतो. हे मी नाही तर आरोग्यशास्त्र सांगतोय, हे लक्षात ठेवा. हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. त्यामुळे या आजारामध्ये देखील 10 मुख्य कारणं आहेत. सगळ्यात पहिलं कारण आहे ते म्हणजे वाढत्या वयानुसार आपल्या स्नायूचा आकार आणि त्याच्यातली ताकद हळूहळू कमी व्हायला लागते. दुसरं कारण आहे ते म्हणजे वाढत्या वयानुसार आपली हाडं आणि स्नायू म्हणजे मांसपेशी
यांना चिटकून ठेवणारे जे दोरे आहेत, धागे आहेत, ज्याला आपण इंग्रजीमध्ये टेंडॉन असं म्हणतो, या टेंडॉनची जी लवचिकता आहे, फ्लेक्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, ती कमी व्हायला लागते आणि त्यामुळे आपल्याला हा त्रास होतो. तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्या मेंदूकडून येणाऱ्या ज्या चेतापेशी आहेत, आपल्या मांसपेशींना, हाडांना त्या ठिकाणी संवेदना पोचवणाऱ्या किंवा सिग्नल पोचवणाऱ्या, यांच्यामध्ये काहीतरी गडबड होते किंवा यांच्याकडून आलेले जे काही सिग्नल आहेत त्या सिग्नलला प्रतिसाद उशिराने दिला जातो आणि त्यामुळे मग आपल्याला बसता उठताना त्रास होतो. चौथं कारण आहे, जर आपल्याला संधिविकार असेल, संधिवात असेल, युरिक ऍसिड वाढलेला असेल किंवा ऑस्टिओआर्थरायटिस ऑफ नी जॉईंट म्हणजे गुडघ्याच्या सांध्याचा आजार आहे, तो जर असेल तर अशा वेळी देखील आपल्याला उठता बसता व्यवस्थित येत नाही. पाचवं कारण आहे ते म्हणजे आपलं वाढलेलं वजन. जेव्हा वजन वाढतं तेव्हा पायावरती, पायाच्या सांध्यावरती खूप जास्त ताण येतो आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला उठणं बसणं सहज शक्य होत नाही. सहावं कारण आहे व्यायामाचा अभाव असणं. बरेच जण म्हणतात डॉक्टर माझी भरपूर हालचाल असते, मला भरपूर काम असतं, मला काय व्यायाम करायची गरज आहे. पण लक्षात ठेवा की आपण जे काय काम करतो त्या कामामध्ये आपली शारीरिक हालचाल होते, पण ती शास्त्रोक्त हालचाल होत नाही. आपल्या पायामध्ये असणाऱ्या सगळ्या मांसपेशींची, सगळ्या सांध्यांची, सगळ्या टेंडॉनची हालचाल ही शास्त्रोक्त पद्धतीनं, सूक्ष्म पद्धतीनं होणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तुमच्या आयुष्याची संबंधित आहेत. जर तुम्हाला म्हातारपणी अंथरुणात पडून राहायचं नसेल, रेंगाळत रांगत किंवा खरबडत चालायचं नसेल जमिनीवरती, स्वतःचे हाल करून घ्यायचे नसतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि आपल्या पायाची ताकद पहिल्यासारखी तुम्हाला करायची आहे. सातवं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे पूरक पोषक आहार न घेणं, समतोल आहार न घेणं. आहारामध्ये जीवनसत्वाची कमतरता असणं, त्यातल्या त्यात विटॅमिन B12 आणि विटॅमिन D ची कमतरता असणं. आठवं महत्वाचं कारण आहे दिवसभरामध्ये आपल्या शरीराला पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणं, सूर्यप्रकाशाचा, सूर्यकिरणांचा संपर्क आपल्या त्वचेशी न होणं. नववं कारण आहे दिवसभरामध्ये अति शारीरिक श्रम करणं, कष्ट करणं, जास्तीचं चालण्याचं, ओझं उचलण्याचं किंवा दिवसभर एकाच ठिकाणी बसून राहण्याचं काम करणं. आणि 10वं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे आपल्याला हे सगळं माहीत असताना सुद्धा त्याच्यावरती काहीही अंमलबजावणी न करणं, त्याच्यासाठी काहीही प्रयत्न न करणं. या सगळ्या कारणांच्यामुळे आपल्याला उठण्या बसण्याचा त्रास होतो. आता याच्यातली काही कारणं अशी आहेत जी आपण टाळू शकतो, जी आपण टाळू शकत नाही. आता वय वाढेल तसं आपल्या मांसपेशीमध्ये, चेतापेशीमध्ये, हाडांमध्ये कमजोरी येतेच, परंतु असं जरी असलं तरी या सांगितलेल्या 6 सोप्या व्यायामानं आणि 4 सोप्या उपायानं तुमची गेलेली ताकद पायातली पुन्हा येण्यासाठी खात्रीशीरपणे मदत होणार आहे. त्यामुळे जी दूर करता येण्यासारखी कारणं आहेत ती आवर्जून दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा. बाकीच्या गोष्टी या व्यायामावरती आणि या उपायावरती पूर्णपणे सोडून द्या. नक्कीच 10 ते 15 दिवसामध्ये सलग जर तुम्ही सातत्याने हे केलं तर तुम्हाला हळूहळू रिझल्ट यायला लागतील आणि तुम्हाला हा व्यायाम अजून जास्त करण्याचा हुरूप येईल आणि तुमचा हा त्रास अतिशय चांगल्या प्रकारे कमी होईल. तर आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला प्रकार अतिशय सोपा आहे. तुम्हाला एक खुर्ची घ्यायची आहे आणि खुर्चीला हात ठेवून अशा प्रकारे तुम्हाला उभं राहायचं आहे. सरळ ठेवायचं आहे, पाठीचा खाना ताट ठेवायचा आहे खुर्चीमध्ये आणि तुमच्यामध्ये थोडंसं एक अर्धा फुटाचं अंतर असू द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि अशा प्रकारे मान सरळ ठेवायचे आहे, चेहऱ्यावरती आत्मविश्वास, राम कृष्ण हरी म्हणायचा आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला आता हळूहळू तुमचा जो उजवा पाय आहे तो गुडघ्यातून वर उचलायचा आहे, दुमडायचा आहे. अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं, तो शक्य तितका तुम्हाला मांडीला आणून ठेवायचा, मांडीला लावून ठेवायचा. अशा प्रकारे या अवस्थेमध्ये तुम्ही 10 सेकंद 20 सेकंद धरून ठेवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हळूहळू हळूहळू खाली सोडायचं आहे. असं तुम्ही 5 वेळा सुरुवातीला करायचंय. लांब श्वास घेत घेत पाय उचलायचा, श्वास धरून ठेवायचा, पाय धरून ठेवायचा, श्वास सोडत सोडत परत तुम्हाला पूर्वस्थितीमध्ये यायचंय. मी परत एकदा करून दाखवतो, बघा तुम्ही. हे एक झालं. दोन. माझ्यासोबत करायचंय. 3. रिलॅक्स, रामकृष्ण हरी म्हणायचे, वेदना होत नाहीत. 4. 5.
अशा प्रकारे. आता डाव्या पायाचं देखील तसंच करायचं 5 वेळा तुम्हाला. याच्यामुळे काय होणार आहे, तुमच्या पिंडरीच्या ह्या मांसपेशी, मांडीच्या मांसपेशी, गुडघ्याच्या पाठीमागच्या ज्या मांसपेशी आहेत ज्या आखडून गेलेल्या आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला बसताना त्रास होतो किंवा आकडल्यासारखं वाटतं, व्यवस्थित ताकद नसल्यासारखी वाटते, ताकद पहिल्यासारखी येण्यासाठी मदत होते. कारण या व्यायामामुळे तुमच्या ह्या सगळ्या मांसपेशी स्ट्रेच होतील, तिथला रक्ताभिसरण चांगला सुधारेल, तिथं चांगलं पोषण होईल आणि तिथली जी आखड जी आलेली आहे ती पूर्णपणे निघून जाऊन तिथले स्नायू नैसर्गिकरित्या सैल होणार आहे. अतिशय सोपा वाटणारा व्यायाम आहे, पण याचे फायदे महान आहेत. तुम्ही फक्त करून बघा. 2 3. जर तुमचा पाय पूर्णपणे फोल्ड होत नसेल तर तुम्ही सुरुवातीला एवढा करा, त्याच्यानंतर हळूहळू, त्याच्यानंतर हळूहळू. काही दिवसांनी तुमचा पाय पूर्णपणे अशा प्रकारे माझ्यासारखा फोल्ड होईल. पण जास्त ओढताना करू नका. दुखेल असं, वेदना होतील असं अजिबात करायचं नाही. तुम्हाला कम्फर्ट वाटेल असं करायचं, पण करायचं, सोडायचं अजिबात नाही, ढिलं पडायचं नाही. लक्षात घ्या. हे असं थोडं 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 तुम्हाला वाढवत जायचं आहे, हे अशा प्रकारे. किंवा जर तुम्हाला अशा प्रकारे धरून ठेवणं शक्य नसेल तर तुम्ही हाताने देखील अशा प्रकारे धरून उभा राहू शकता. एक 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, हे अशा प्रकारे. त्याच्यानंतर मग हळूहळू तुम्ही सोडा. 3 4 हे अशा प्रकारे तुम्ही ताणून धरू शकता याला. 5. तर हा झाला पहिला व्यायाम प्रकार. आता दुसरा व्यायाम प्रकार कसा आहे, तो देखील खूप सोपा आहे आणि सहज करता येणार आहे, ज्याला आपण चेअर स्क्वॅट असं म्हणतो. याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला अशा प्रकारे 2 पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे. या मॅटला थोडस पुढे सरकवतो मी. हे अंतर घेतलं, त्याच्यानंतर तुम्हाला सरळ उभं राहायचं आहे आणि तुमचे हात अशा प्रकारे समोर ठेवायचे आहेत. अशा प्रकारे तुमचे तळवे जे आहेत हाताचे खाली जमिनीकडे असले पाहिजे. चेहऱ्यावरती आत्मविश्वास असला पाहिजे. आपला त्रास कमी होणार आहे 100%, याची जाणीव आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि होणारच 100%. आता काय करायचं, तुम्हाला हळूहळू हळूहळू तुम्हाला चेअरवरती बसायचं आहे. हे बघा, हळूहळू बसायचं आहे. टेकून बसायचं नाही, सरळ बसायचं असं. हे अशा प्रकारे असंच ठेवायचंय. त्याच्यानंतर हळूहळू उठायचंय. तुम्हाला थोडासा त्रास झाला तर सहन करा, पण खूप जास्त त्रास होत असेल तर तुम्ही चेअर थोडीशी अजून उंच करू शकता. म्हणजे एवढी चेअर करू शकता, त्याच्यावरती तकिये किंवा गादी ठेवून. आपल्याला फक्त काय करायचंय, कमरेच्या खालच्या मांसपेशी, सीटच्या मांसपेशी आणि मांडीच्या मांसपेशी याच्यामुळे खूप चांगल्या मजबूत होणार आहे. बसता बसता जर तुम्हाला तोल जात असेल किंवा उठताना तोल जात असेल तर ह्या व्यायाम प्रकारामुळे खूप चांगला फायदा होणार आहे. बघा, परत करायचंय तुम्हाला अशा प्रकारे. हे परत उठा. सुरुवातीला तुम्ही चेअरवरती बसून हा व्यायाम करायचा पूर्णपणे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला चेअरवरती फक्त सपोर्ट म्हणून चेअर खाली घ्यायची आहे. पूर्ण टेकायचं का चेअरवरती, खुर्चीवरती अजिबात नाही. जेवढं शक्य होईल तेवढं. त्याच्यानंतर परत जागेवरती या. चेअर का सपोर्टला घ्यायची, जर समजा आपला तोल गेला तर आपण खाली जमिनीवर डायरेक्टली पडू नये म्हणून चेअरचा आपल्याला खुर्चीचा सपोर्ट घ्यायचा आहे. बघा, हे अशा प्रकारे गुडघ्याच्या वरच्या किंवा मांडीच्या खालच्या ज्या मांसपेशी आहेत त्या देखील खूप चांगल्या प्रकारे याच्यामुळे होणार आहेत, मजबूत होणार आहेत. हे रोज करायचे तुम्हाला. लक्षात घ्या, जे तुम्हाला म्हातारपणी किंवा ऑलरेडी तुम्ही वयस्क असाल त्याच्यामध्ये खूप चांगला आराम देणार आहे. तुम्हाला अशा प्रकारे मी इकडं दाखवतो, दिसेल असं. बघा, हे अशा प्रकारे हे पायामध्ये अंतर घेतलं थोडस आणि खाली आता बसायचं आहे. हे बघा, 1 2 खूप छान, 3 4 व्हेरी गुड. रामकृष्ण हरी म्हणायचे, वेदना होत नाही. 5 सोपा सोपा व्यायाम आहे, अगदी सहज करता येईल असा. घरच्या घरी खुर्ची नसेल तर स्टूल घ्या किंवा सोफा आहे किंवा तुमच्या बेडच्या तिथं पण देखील कोपऱ्याला उभारून तुम्ही करू शकता, कडेला बेडच्या. 5 हे अशा प्रकारे रामकृष्ण हरी म्हणायचं
हा झाला चेअर स्क्वॅटचा व्यायाम. आता तिसरा सोपा व्यायाम प्रकार देखील खुर्चीवर बसूनच करायचा आहे, आरामशीर करायचा आहे, काय गडबड नाही, गोंधळ नाही, तुम्हाला सहज समजेल असं मी सांगणार आहे. माझ्या समोर हा व्हिडिओ लावून दररोज तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे. खुर्चीवरती अशा प्रकारे ताठ बसायचं आहे, पाठ खुर्चीला टेकवायची आहे, कंबर सरळ ठेवायची आहे, मान सरळ ठेवायची आहे, नजर समोर, चेहऱ्यावर आत्मविश्वास, रामकृष्ण हरी म्हणायचंय. आणि आता तुम्हाला हा जो पाय आहे, उजवा पाय, हळूहळू तुम्हाला वर घ्यायचा आहे, शक्य तितकं वर घ्यायचं. कळ लागत असेल, लगेच ओढ लागत असेल, ताण लागत असेल तर इथपर्यंतच थांबायचंय, पण करायचंय रोज. लक्षात घ्या, रामकृष्ण हरी म्हणायचं, वेदना होत नाही. अशा प्रकारे लांब श्वास घ्यायचा, श्वास धरून ठेवायचा, पाय धरून ठेवायचा, श्वास सोडत सोडत परत पूर्वस्थितीमध्ये यायचं. खूप छान. हात तुम्ही अशा प्रकारे सपोर्ट देऊन तुम्ही गुडघ्यावरती ठेवू शकता. याच्यामुळे इथल्या ज्या मांसपेशी आहेत, मांडीच्या बाजूच्या मांसपेशी आणि ह्या पोटऱ्या ज्या आहेत ते खूप चांगल्या प्रकारे मजबूत होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे. 5 वेळा हे, 5 वेळा हे, हळूहळू तुम्हाला वाढवायचे. पहिल्यांदा 3 वेळा करा, त्याच्यानंतर 5 वेळा, त्याच्यानंतर 7 वेळा, त्याच्यानंतर 10 वेळा. एकाच दिवशी जास्त करायचं अजिबात नाही, लक्षात घ्या. बघा, पूर्वस्थितीत यायचं, श्वास सोडत. परत एकदा दुसरी वेळ. दोन झाले. तीन. खूप छान माऊली. 4. 5. आता परत डाव्या पायाचं तशाच पद्धतीने करायचं. बघा, 5 वेळा करूयात आपण. अजिबात गोंधळ करायचा नाही, गडबड करायचं नाही, निवांतपणे करायचं. दोन. 3. 4. 5. तुम्ही हळूहळू ह्याचं प्रमाण 10 वेळा 15 वेळा करा. इथे व्हिडिओमध्ये जास्त वेळ लागू नये म्हणून फक्त तुम्हाला समजून सांगतोय. तुम्ही ते प्रमाण आणि त्याची वेळ वाढवू शकता तुमच्या सहनशक्तीनुसार. हा झाला तिसरा व्यायाम प्रकार. आता चौथा व्यायाम प्रकार थोडीशी खुर्ची बाजूला ठेवून करायचा आहे आपल्याला. अतिशय सोपा आहे. भिंतीचा आपल्याला इथं आधार घ्यायचा आहे. भिंतीचा आधार घ्यायचा आहे. कशा प्रकारे तुम्हाला उभं राहायचं, थोडस 1 फुटाच्या अंतरावर भिंतीपासून तुम्हाला जायचं आहे. पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते. आणि आता काय करायचं, तुम्हाला हळूहळू हळूहळू भिंतीला टेकायचं आहे हाताने अशा प्रकारे. हे बघा, घसरत जायचं नाही. घसरत जातंय असं वाटलं की पाय थोडेसे अजून अलीकडे घ्यायचे भिंतीकडे, म्हणजे तुम्हाला घसरण्यासारखं वाटणार नाही. आता काय करायचं, तुम्हाला हे अशा प्रकारे याच्यावरती किंवा समोर हात ठेवायचे असे. मगाशी जसं आपण खुर्चीवर बसताना केलं ना, तसं भिंतीला चांगला रेटा द्यायचा आहे आणि हळूहळू तुम्हाला खाली सरकायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं भिंतीला घसरत. हे बघा, अशा प्रकारे. शक्य होईल तेवढ्या वेळ ह्याच्यामध्ये धरून ठेवायचं आहे. पाय पूर्ण तुम्ही अशा प्रकारे घ्यायचे नाहीत, नाहीतर गुडघे तुमचे खूप फोल्ड होतील आणि गुडघ्यावर जास्त ताण येईल. तुमचे पाय पॅरलल राहतील, गुडघ्याला 90 डिग्री कोणामध्ये राहतील. अशा प्रकारे करायचंय. काळजी घ्यायची, नाहीतर गुडघ्यावर जास्तीचा ताण येऊन गुडघे दुखायचं कमी होण्याच्या ऐवजी वाढेल. गुडघ्यावर जास्त ताण येणार नाही याच्यासाठी थोडंसं पाय पुढे घ्या कम्फर्टमध्ये. तुम्हाला अशा प्रकारे पहिल्यांदा भिंतीला टेकायचं आहे आणि हळूहळू खाली सरकायचं आहे. खूप छान. हे असं बसा तुम्ही ह्याच्यावरती, जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ, जास्त ताण घ्यायचा नाही. त्याच्यानंतर परत तुम्ही याला हळूहळू असं उठायचं आहे. गुडघे पायाने डोक्याने चालल्यासारखं सरळ झालं. आता 5 वेळा करायचं. बघा, वॉल सीट म्हणतो आपण याला. वॉल सीट. खुर्चीवर बसल्यासारखं वाटतंय मी तुम्हाला? वाटतंय?
व्हेरी गुड. रामकृष्ण हरी माऊली म्हणायचं आणि करायचं. परत काय करायचं आपल्याला, जागेवर यायचंय. कमरेच्या सीटच्या मांसपेशी खूप चांगल्या प्रकारे होतील. 2 वेळा झालं, अजून 3 वेळा करायचं बघा. हे अशा प्रकारे शक्य तितक्या वेळ बसून राहा. खूप चांगली स्ट्रेचिंग होणार आहे. तो स्ट्रेच तुम्ही अनुभवा. परत जागेवर या. हात असेच ठेवायचे. व्हेरी गुड. चौथी वेळ. रामकृष्ण हरी. आयशा. इझी आहे एकदम. हसत खेळत करायचं, जास्त लोड येऊ द्यायचा नाही. परत जागेवर जा. बघा एवढा हळूहळू सोपा सोपा सहज करता येणारा व्यायाम आहे, तरी सुद्धा घाम चांगला यायला लागलाय. माझ्या फुफ्फुसाची हालचाल चांगली होईल, हृदयाची हालचाल चांगली होईल. आता लास्ट वेळा. हे बघा वॉल सीट. खूप चांगला स्ट्रेच याच्यामुळे मिळणार आहे. जागेवरती जा. हे अशा प्रकारे. हा 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 हा. रामकृष्ण हरी. हा झाला चौथा व्यायाम प्रकार. अतिशय सोपा, सहज करता येणारा. आता 5वा आणि 6वा जो व्यायाम प्रकार आहे याच्यासाठी आपल्याला करायचा, तो तुम्हाला झोपून करायचा आहे. जर तुम्हाला खाली झोपता येत नसेल जमिनीवरती, तुम्ही सोफ्यावरती किंवा बेडवर झोपून देखील आरामशीरपणे करू शकता. कशा प्रकारे करायचे बघा. मी अशा प्रकारे आता पाठीवरती झोपणार आहे होताना. तुम्ही बघू शकता. हे बघा दिसायले तुम्हाला, दिसतंय. अशा प्रकारे झोपून पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे. किंचित हात असे ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पोटावरती, छातीवरती ठेवू शकता. मान सरळ करायची आहे. अशा प्रकारे वर बघायचं आहे आणि हळूहळू तुमचे पाय उचलून तुमच्या मांडीजवळ आणायचे. अशा प्रकारे आणले मांडीजवळ. हे बघा आता काय करायचंय, तुमच्या दोन्हीही ज्या पायाचे जे चाडे आहेत त्या चाड्यांना म्हणजे घोट्यांना तुमच्या दोन्ही हातांनी पकडायचं आहे. अशा प्रकारे. हे बघा दिसायला तुम्हाला पकडलंय मी. हे बघा हे पकडायचंय. आणि आता काय करायचं, तुम्हाला आपली कंबर आणि सीटचा जो भाग आहे तो शक्य तितका वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. अशा प्रकारे. हे बघा हे करत असताना तुमची जी हनुवटी आहे ती तुमच्या छातीला लागेल त्याची आवर्जून काळजी घ्या. शक्य तितक्या वेळ ह्या पोझिशन मध्ये तुम्ही धरून बसून राहा. सेतुबंधासन असं म्हणतो आपण याला. रामकृष्ण हरी म्हणायचे, वेदना होत नाही. खूप चांगला व्यायाम आहे. हे सीट ढोपरं जे आहे, कमरेच्या खालच्या मांसपेशी जे आहे त्याच्यातली जी जान निघून गेलेली आहे ती पहिल्यासारखी येऊन मजबूती येण्यासाठी आणि खाली बसण्यासाठी, उठण्यासाठी खूप चांगला फायदा ह्याच्यामुळे होणार आहे. ही 5 वेळा हे तुम्हाला करायचं आहे. लांब श्वास घ्यायचा आहे, वर उचलायचं, धरून ठेवायचं, श्वास खाली सोडायचा. 1 वेळा झाला. आता अजून 4 वेळा करून दाखवतो. तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीनं 3 वेळा, 4 वेळा, 10 वेळा करू शकता तुम्ही. हे बघा 2. रामकृष्ण हरी म्हणायचं. 3. ह्याच्यामुळे हे जे मांसपेशी आहेत मांडीच्या, पांडीच्या पाठीमागच्या आणि गुडघ्याच्या आजूबाजूच्या खूप चांगल्या परफेक्ट मजबूत होणार आहेत. 3. 4. 5. तुम्ही 10 वेळा करू शकता, 8 वेळा, 15 वेळा करू शकता. थोड्या वेळ थांबून थोडा ब्रेक घेऊन रिलॅक्स होऊन अजून 5चा सेट करू शकता. नो प्रॉब्लेम. हे झालं. आता शेवटचा 6वा सोपा व्यायाम प्रकार आहे. तो काय करायचा, तुम्हाला लेग रेज व्यायाम म्हणजे पाय तुम्हाला वर उचलण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा हे अशा प्रकारे लांब श्वास घ्यायचा, हळूहळू 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 वर उचलायचा. एवढाच उचलते एवढाच उचला, नो प्रॉब्लेम. हळूहळू तुमचा पाय अशा प्रकारे उचलायला लागेल मायासारखा. हे अशा प्रकारे धरून ठेवा. हे बघा ताण येतो ह्या पाठीमागच्या बाजूला, खूप ताण येतो खूप चांगल्या प्रकारे. सीटच्या मांसपेशींना, मांडीच्या पाठीमागच्या मांसपेशींना, सियाटिका आजारामध्ये तर नंबर 1 काम करते. सिर मोकळी होते आणि खूप चांगला रिझल्ट तुम्हाला येतो. पाय जड पडणं असेल, पायामध्ये वेदना होत असतील, बोटामध्ये वेदना होत असतील, मुंग्या येत असतील पायामध्ये, तर खूप चांगला रिझल्ट याच्यामुळे तुम्हाला मिळणार आहे. लेग रेज असं म्हणतो आपण त्याला. हळूहळू पूर्वस्थितीमध्ये यायचं आहे.
त्याच्यानंतर दुसरा पाय, विरुद्ध पाय, उजवा पाय मी उचलतोय, हे बघा, हे अशा प्रकारे. डावा पाय दुमडू द्यायचा नाही गुडघ्यातून, तो सरळ ठेवण्याचा प्रयत्न करायचा अशा पद्धतीनं. हे बघा, हळूहळू खाली सोडा. परत 2 धरून ठेवा, हळूहळू खाली या. हे पण दुसऱ्या वेळेला 2. दोन्ही पायाचं 5-5 वेळा झाला पाहिजे. पूर्वस्थितीमध्ये या. 3 धरून ठेवा, लांब श्वास घेतलेला आहे, हळूहळू लांब श्वास सोडत खाली पाय सोडायचा. त्याचं पण 3 हळूहळू खाली यायचं. 4 पूर्वस्थितीला या. रामकृष्ण हरी म्हणायचं. 4 हे पण 4 वेळा हळूहळू. 5 हे बघा. परत नॉर्मल स्थितीला या. रोज करायचंय, न चुकता करायचंय. सातत्य ज्यांचं असेल त्यांना रिझल्ट मिळतील, हे मात्र 100% खरं आहे. तर हे 6 व्यायाम प्रकार. आणि आता व्हिडिओचा सगळ्यात शेवटचा मुद्दा, तो म्हणजे 4 सोपे उपाय कोणते आहेत. सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला दररोज किमान 15 ते 20 मिनिट सूर्यस्नान घ्यायचं आहे. सूर्याच्या संपर्कामध्ये, सूर्यकिरणाच्या संपर्कात, त्यातल्या त्यात कोवळी सूर्यकिरण किंवा तुमच्या शरीराला सहन होईल असा सूर्यप्रकाश तुम्ही तुमच्या अंगावरती घेणं अत्यंत गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची मात्रा खूप चांगल्या प्रकारे तयार होईल. दुसरा उपाय आहे तो म्हणजे बहुतांश वेळेला आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे आपल्या पायामध्ये, हाडांमध्ये ताकद कमी होते आणि हल्ली व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. तुम्ही कधीही तपासणी करून बघा, तुमचं व्हिटॅमिन डी कमी झालेलं दिसूनच येतं. त्याचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली, बदललेला आहार. त्यासाठी तुम्ही दर आठवड्याला एक व्हिटॅमिन डी 60,000 इंटरनॅशनल युनिटची गोळी जर घेतली दुधासोबत किंवा तुपासोबत, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. तिसरा महत्वाचा उपाय आहे तो म्हणजे आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, त्या सीझन मध्ये मिळणारी फळं आणि सगळ्यात महत्वाचं वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, सीड्स असं म्हणतो आपण ज्याला, म्हणजे जवस असेल, सूर्यफूल आहे, तीळ आहेत किंवा भोपळ्याच्या बिया, या टरबुजाच्या बिया किंवा बदाम, याचा तुम्ही आवर्जून समावेश करा. कारण या तेलबियांच्या मध्ये असणारे जे चांगले क्षार आहेत, जीवनसत्व आहेत, त्याच्यामुळं खनिजे आहेत, त्याच्यामुळं आपल्या पायाच्या मांसपेशींना, हाडांना चांगली तंदुरुस्ती येते आणि आपल्याला त्याचा चांगला फायदा होतो. आणि चौथा महत्वाचा उपाय आहे ते म्हणजे नेहमीप्रमाणेच तुम्ही दररोज संध्याकाळी झोपताना तुमच्या पायाच्या संपूर्ण मांसपेशींना, हाडांना, सांध्यांना बदाम तेलानं, तीळ तेलानं किंवा मोहरीच्या तेलानं किंवा नसेल तर खोबरे तेलानं सहजपणे चांगल्या प्रकारे मसाज करायचे आहेत खालून वरपर्यंत. या मसाज बद्दल आपण खूप चांगला व्हिडिओ बनवला. खूप लोकांना त्यांचा पायाचा त्रास कमी होण्यासाठी याच्यामुळे फायदा झाला. तुम्ही देखील तो व्हिडिओ आवर्जून बघा, तुम्हाला देखील त्याचा चांगला फायदा होईल. तर नक्कीच हे 6 सोपे व्यायाम प्रकार आणि 4 सोपे उपाय जर तुम्ही करून बघितले तर नक्कीच तुमच्या या उठण्या बसण्याच्या समस्येमध्ये अतिशय चांगला नैसर्गिक रिझल्ट तुम्हाला बघायला मिळेल. आणि तुम्ही म्हणाल डॉक्टर खरंच जादूच आहे ही. मात्र ही जादू नाही, याच्या मागं शास्त्र आहे, योगाचं शास्त्र आहे, जीवनशैली आहाराचं शास्त्र आहे. आणि आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार. ते गाणं कुठलं आहे हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून कळवा. तर नक्कीच मित्र, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्या कामाची, महत्वाची, फायद्याची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण आम्ही आवर्जून वेळ काढून फक्त तुमच्या प्रेमापोटी हा व्हिडिओ बनवत असतो. जेव्हा तुम्ही फक्त लाईकचं बटन दाबता तेव्हा आम्हाला आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या उठता बसता न येणाऱ्या मित्र नातेवाईकांना आवर्जून शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याचा चांगला फायदा होईल. ते चांगले उठू बसू शकतील, तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आमच्या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा,
परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो माऊली, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा, कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेल्या लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं, ज्या टॉनिकच्या बळावर, जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.